काय परिणाम आहे? नासे भवरोग. हे जन्म मरण रूपी रोग नष्ट होतो. जी जीव दशा आहे, आपण दुःख भोगतोय, ते दुःख संपतं. आणखी एक गंमत आहे, भगवंताची प्राप्ती होते. भगवंताच्या प्राप्तीचं फल ही कथा करून देते आपल्याला. कथा करून दररोजची प्रमाणे आपल्या परिचयातली नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जाऊ. अरे जाऊ दे द्वारकेचा राणा पांडवा. तो पांडवांच्या घरी होता. त्याला पुतना आली तेव्हा तो दिवस सहावा दिवस होता. देव 6 दिवसाचे होते. 6 दिवसाचे अप्सरेसारखं रूप घेऊन आली. येताना गावातली बरीच पोरं मारली. 84 कोस ब्रज परिसरातली 17,000 पोरं मारली. एका कथाकारला विचारलं, तिने एवढी पोरं का मारली? ती म्हणजे सत्तेच्या कामाची नव्हती. पुढं त्रास नको. देवाने तिला आपल्या गडाकडे आकृष्ट केलं. नंदराने तिचं स्वागत केलं, तिला हळदी कुंकू लावलं, पाठ दिला, सरबत वगैरे दिलं. चौकशी केली, कोण आहेस तू? ती म्हणली, अगं मी तुझी बहीण आहे. माझी बहीण? हो म्हणले, तुझ्या जन्माच्या आधी माझं लग्न झालं आणि मला काहीच झालं नाही मुलबाळ, पण तुला झालं हे मला कळालं. कुठे गे सावळा, कुठे तो? ती म्हणली, इथं आता पाळण्यात झोपवलंय. स्नान केलं, बघ किती सुंदर सजवलंय त्याला, बघतेस का? इथं पाळण्याजवळ बस, त्याला झोका दे आणि त्याच्याकडे बघ. जागा झाला की तुझ्या मांडीवर देते. आणि तिलाही तेवढीच जागा पाहिजे होती, कोणी आसपास नको. आणि भाग्य तिचं, तिला पाळणा देवाला हलवाचा भेटला आणि देवाकडे पाहायला भेटलं. जी घातक नजरेने गावात आली होती तिची नजर देवाने बदलली आणि देवाला पाहिल्याबरोबर ती मारायचं विसरली, मरायचं विसरली. पेटला संदेहो निमाले दुजे पण, अशी तिची स्थिती झाली. देखिला माही देवाचा देहू. मारायचं विसरली, मरायचं विसरली. देवाच्या दर्शनाचं हेच फळ आहे. आपण मारामारी विसरलं पाहिजे. आपण अजून मारामारी नाही विसरलो. त्याचा बदला घेईन तरच गप्प बसेल. कधीतरी माझ्या कीर्तनात बसू दे, मग मी त्याची पुण्याची गणना करीन. कोणी सांगितलंय तुला देवाचं चरित्र सांगायला सांगितलंय? कुठं ते त्याचं चरित्र कुठे घेत बसलायस? आणि तेच वाढत जाणार आहे, कमी होणार आहे का? ठरलं वामन अवतारामध्ये जे रूप होतं तेच आहे, तेच रूप. पण जे कामाला आली होती, देवाने तिचे डोळे उघडे केले आणि आपले डोळे बंदच ठेवले. तिला आपल्या हातात उचलून घ्यायला लावलं, तिने भगवंताला स्तनाला लावलं. देवाने डोळे मिटण्याची बरीच कारणं सांगितली, तर ते 2 कारणं सांगतो. सूर्य आणि चंद्र देवाचे 2 डोळे आहेत. त्या दोघांनी सांगितलं, हिला आमच्या गावात नका पाठवू. तुम्हाला मारायला आली ना, दुसऱ्या कोणत्याही गावात पाठवा. देव म्हणाले 2च लोक आहेत, चंद्रलोक सूर्यलोक, दक्षिणेने उत्तर आहे. तिसरा एक लोक आहे जो माझा स्वतःचा आहे. तिथं कुणाचं चालत नाही, माझंच चालतं. तुमच्या लोकात तुमचं चालत असेल ना, ठीक आहे, मी माझ्या लोकात घेऊन जाईल. विचार केला, मला जन्म देणारी देवकी, मला दुग्धपान करवणारी यशोदा, आणि ही पण स्तनपान करायलाच आली ना, माझी आईच आहे. मग माझ्या दोन्ही आईपेक्षा हिला कोणती गती द्यावी हा विचार करताना तिला डोळे मिटले. आणखी डोळे मिटण्याचं एक कारण सांगितलं, म्हणजे विष प्यायचं बरोबर नाही ना. आपण जन्माला आलो पहिल्यांदाच विष प्यायचं. आपण पाडवा माहिती ना, आता पाडवा येणार आहे. पाडव्याला आपण काय खातो? पहिल्या दिवशी कडुलिंबाची पानं किंवा त्याचा रस पितो. आंब्याचं पन्ह, त्याला कैरीचं पन्ह म्हणतात. आंब्याचं नाही, कैरीचं पन्ह. पहिल्यांदा कडू खावं म्हणजे शेवट गोड होतो. मग वर्षाची सुरुवात आपली कडू असते. सकाळी का होईना एक पान खायला लागतं. एक हवामान बदलतं, ऋतू बदलतो, व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून कडुलिंबाचा रस प्यायची पद्धत आहे. क्वचित सांगतात, आता मी सांगितलं ते मला नंतर बोलतील काय. महादेवाला बोलवलं, महादेवा या विष प्यायचंय. महादेव बोलले, देवा वा, विष प्यायला असं बोलवतो तसं काय सरबत प्यायला बोलवतं? म्हणजे
देव म्हणाले, आज तुम्ही मागे नाही का समुद्र मंथनात विष प्यालो? हो म्हणले, मी प्यालो तेव्हा, पण तेव्हा मी PWD ला होतो, जगाच्या कल्याणासाठी विष प्यालो. आता हे तुमचं काम आहे, तुमचं काम आहे. देव म्हणले, माझं काम जगाचं काम, मी जग वेगळं आहे का? विष्णुमय जग. ते म्हणजे नुसतं असं सांगू नका मला, या कामाचं मला काहीतरी प्रसाद पाहिजे. मागे एक काम केलं तेव्हा मला पुरस्कार मिळाला, महादेव पद मिळालं, पण पुरस्काराने पोट नाही भरत. पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत सगळी सर्टिफिकेट जरी उचलली, चुलीत घातली तरी चहा शिजायचं नाही, आणि सगळी नेऊन ढाब्यावर ठेवली तरी चहा देणार नाही. ते टेबल पुसबीट आला. या उलट नुसतं आमच्या बरोबर आलं तरी काजू बदाम आहेत. बोला अजून गुलाबजाम आहे, काय काय टेन्शन आहे सांगा. घरी कुत्री फिरवतील माणसं, पण मला प्रसाद पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही स्वतः प्रसाद आहात. महादेव म्हणजे साक्षात प्रसाद आहे. तुम्हाला काय प्रसाद द्यायचा ते मला माहित नाही. तुम्ही या जन्मात सगळ्यांना प्रसाद देणार आहात ना, मलाही प्रसाद पाहिजे. ठीक आहे, म्हणजे देतो. रास किडेमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट देतो, एवढाच प्रसाद तुम्हाला देऊ शकतो. महादेव म्हणजे ठीक आहे, एवढ्यासाठी तर 20 पिंग म्हणाले, एक नाही 100 पुतना ओढतो म्हणाले. मग देवाने दूध पिऊन घेतलं, विष पिऊन घेतलं, आणि मग तिचे श्वास ओढले. श्वास ओढायला लागल्यावर ती कासावीस झाली. सा मुंच मुंच सोड सोड कृष्णा. आणि देवाचं एकच वाक्य आहे, देव म्हणाले, मी धरत नाही, धरलं तर सोडत नाही. हे धरसोड वृत्तीचे लोक संसारिक असतात. माझा स्वभाव, मी कोणाच्या नादी लागत नाही, आणि माझ्या नादी कोणी लागला त्याला कुठलाच नाद ठेवत नाही. हा देवाचा स्वभाव. मग तिला मुक्त केली. तिचं शरीर भलं मोठं झालं, 18 किलोमीटर शरीर पडलं. वंजारपट्टी ते अंबाडी विठ्ठल. 18 किलोमीटर शरीर. त्या शरीराचे तुकडे केले, एक एक चित्ता रचून एक एक तुकडा ठेवला. त्याच्यातून कस्तुरी, चंदन, कर्पूर असा सुगंध येत होता. परीक्षिताने विचारलं, गुरुजी हिच्या शरीरातून सुगंध येत होतो, ती मारायला आली ती देवाला. परीक्षिताने एकच वाक्य सांगितलं, देवाने तिला धरलेलं, पण देवाचा स्पर्श झालाय. नुसतं अत्तराचं बोट लावलं तर दिवसभर गंध राहतो. इथं तर देवच आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. तिच्या विषयाच्या निमित्ताने तिचं दुःख पिऊन टाकलं, तिचं विष पिऊन टाकलं, तिच्या जीवनातला विषासारखा विचार काढून टाकला, आणि अमृतासारख्या श्रीकृष्णाने तिला जवळ दिलं, आणि तिचं जीवन अमृतमय केलं. भागला. आणि काही दिवसात महादेव कैलासावर निघाले भगवान श्रीकृष्णाला पाहायला. पार्वती म्हणते, मी पण येते. भगवान महादेव म्हणजे, थांब, पहिले मी सर्वे करतो, मग तुझा सर्वे करतो, मग 1500 रुपये तुला भेटतील. जसे होते तसेच आले. वाघाचं कातडं गुंडाळलं, हत्तीचं कातडं पांघरलं, गळ्यात मडक्याच्या माळा, विंचू, सर्प, कानात विंचूची कुंडलं घातली. तुम्ही एक विंचू लावून बघा. डमरू वाजवत, त्रिशूळ, पायात अशी घुंगरू बांधली, असं मस्त नृत्य करत निघाले कैलासावर. आणि आले गोकुळा. काही लोक दगड मारत होते, लहान पुढे चिडवत होते, कोणाकडे लक्ष नाही. कारण त्यांचं एकच लक्ष, मला कृष्ण दर्शन घ्यायचं. कृष्ण दर्शन झालं सा. यशोदामाईला आवाज दिला, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षांदे हिच्या पार्वती. आईसाहेब धावत आल्या. हातात कुठेतरी महात्मा, दिव्य स्वरूप दिसतंय. नुसता जोगीने महादेव येतो. ते घरी येणारे लुटतात, हे लुटायला नाही आले, हे स्वतःला लुटून द्यायला आले. इतका फरक आहे. भरली नवीन धोतर, रेशमी वगैरे, असं चांगली फळं भरले, ताजी खीर, चांगली लोण्याची वाटी ठेवली, खडी साखरेचा एक तुकडा ठेवला, त्याच्यावर तुळशी पत्र ठेवून बाबाकडे गेले. बाबा घ्या. ते म्हणजे यातलं मला काही लागत नाही. काही लागत, हम फकीर लोक आहे, म्हणजे इसकी फिकिरी नाही करते. हम फिकिरी नाही करते. आपण सकाळी उठल्यावर संध्याकाळी काय खायचं, संध्याकाळी झोपताना सकाळी सकाळी काय खायचं याची चिंता आहे. नित्य उठवणे या खावं याची चिंता. आता लोक फोन करून विचारतात, काय करायचं? पनीर करू? अरे दररोज जीव चाललाय पनीर खाऊ. काहीतरी पिठलं भाकरी करा.
आई, तुला जो बाळ झालाय ना त्याला एक 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 झलक पाहिजे मला, एक झलक. ते म्हणले बाबा दुसरं काही मागा, 2 एकर जमीन नावावर करते तुमच्या, 200 गाई देते तुमच्याकडे, दुसरं काही मागा, माझ्या गावात पाहिजे ते मागा देते. पण तेवढा लाड नाही का, माझ्या पोराला जन्माला आल्यापासून संकट आहेत म्हणले, आणि तुमचं असं 11 रूप बघून माझं पोरग घाबरेल ना. महादेव म्हणले काय बोलावं आई तुला, तुझ्या लेकराला सगळं जग घाबरतं. यदा हा यदा आदित्य कथम तेजो जगत भासयते किरण. सूर्य 1 सेकंद उशिरा येत नाही, 1 सेकंद लवकर जात नाही, आम्ही सही करून पळतोय. आम्ही माळ घातली, गंध लावलाय, सरकारची सही घेतली, 5,000 भेटतात म्हणून भेटाला येतात. माझ्या बरोबर माझे भाऊजी होते मोठे, भाऊजीचे मोठे, कोणाच आवडला नाही, मुलगीला आमची राहिली म्हणजे जाऊन घेतलं. देव रडायला लागले हो, देव रडायचे थांबे ना. आता मी असं म्हणू शकत नाही रडू नको बाळा भेटाला. खूप प्रयत्न केले पण रडणं थांबत नव्हतं. एक दासी होती, तिने सांगितलं आई आपलं बाळ एवढं कधी रडत नाही, आज एवढं रडतंय म्हणजे मला वाटतं तो बाहेर दाढीवाला बाबा बसलाय ना त्याने काहीतरी केलंय, आणि तिथून आजपर्यंत ते डोक्यात आहे, बाहेरच्या गेलं नाही. लगेच दारोडला धावत गेली, बाबा डोळे मिटून बसले होते, समाधिस्थ मूर्ती. उठवलं बाबा काय, ते माझं लेकरू रडायचं बंद करा. म्हणजे काय झालं, तुम्ही इथं बसल्यापासून माझं लेकरू रडतंय, त्याचं रडणं बंद करा. बाबा पण हुशार होता, बंगाली बाबा होता तो. त्याने सांगितलं मला रडण्याचा मंत्र लांबून टाकता येतो, पण रडणं बंद करण्याचा मंत्र जवळून टाकावा लागतो, इथं घेऊन या. ते बघत बघ त्याला इथं घेऊन या बेटा. तिथूनच मंत्र मारणं काय आधी, फोनवर 2-4 शिव्याचे काम होऊन जाईल. आई म्हणले आणते पण 10 फुटावरून, ठीक आहे म्हणजे आणलो सुंदर उपरण्यात गुंडाळून, आणि भगवंताला पाहिलं. ते आकाशासारखा निळा रंग, कुरळे केस, कोरी भोया, कमलासारखे नेत्र, लांब बागदार नेक डाळिंबासारखं पोट, गाल गुबगुबीत, जरा हसले की खळी पडायची, हनुवटी बसलेली शंकासारखी मान, विस्तीर्ण छाती, पोटावरती रेषा, हात गुडघ्यापर्यंत, हातापायाचे तळवे लाल बुंद, ध्वज वज्र अंकुश असे चिन्ह पाहिले, आणि महादेव नाचायला लागले. टाकटा संभ्रम बाबा आता बरा होता, काय करतो, ए बाबा थांब थांब, तू नाचू नको. ते शंख ते मुडकेच्या माळा वगैरे उडायला लागले, ते साप बीप लोळायला लागले, माझं लेकरू घाबरेल. आणि भगवंत टाळी वाजवत आहेत, 3च महिन्याचे टाळी वाजवतात देवाकडे, एकमेकाला आनंद झाला. आणि महादेवाने आईला दंडवत केलं. धन्य धन्य यशोदा माय, दासी जनी बंदी. काय भाग्य म्हणले माझं, बस धन्य भाग्य तया गोकुळ जनाचे, खेळणे सदाशिवाचे खेळ तसे. सदाशिव ज्याच्याबरोबर खेळतात, आणि सदाशिवाचा ज्याने खेळ केलाय तो त्यांच्या घरी खेळतोय असं म्हणाले. अशा पुष्कळ लीला झाल्या, गावात घरात खोड्या झाल्या, शाळेत टाकलं. त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा. इंद्रिय रूपी गायी देवाने आपल्याला वाळ्या दिल्यात, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, 11 मन. या 11 गायी परमात्मा रूपी मालकाने आपल्याला वळायला दिल्या. त्यातल्या 10 गायी 12 पर्यंत गप बसतात, पण ती 11वी गाय 12 नंतर सगळ्यांना उठून बसवते. तिने मुसुंडी मारली की 11च्या 11 उधळतात. मग तुम्ही लोटणं घाला का व्यसन घाला, काही फरक पडत नाही.